आजची वारी ही गोरखगडला होती. खूप दिवस झालं जाईन जाईन म्हणत होतो, पण वेळच मिळत नव्हता. नंतर लक्षात आलं की वेळ मिळत नाही तर तो काढावाच लागतो. गोरखगडच्या ॲडव्हेंचरबद्दल बरंच ऐकून होतो आणि एकटं जाण्याची मनात थोडी भीतीही होती. पण तिला इग्नोर करून मी निघालो किल्ले गोरखगड सर करायला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे आतमध्ये राहते आणि आता पाय पडायला आलात. जय शिवराय मित्रांनो, मी विजय आणि स्वागत करतो तुमच्या आजच्या भन्नाट असा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहे गोरखगडाला आणि आता सध्या मी गोरखगडाचं जे मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये उभा आहे. आणि आता इथे आपण गोरखगडाचं मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतरच मग मी गडाच्या वर जायला सुरुवात करणार आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आलेले. हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतो. मित्रांनो बघा, आता मी चालू आहे गोरखगडाकडे. पण मी आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वाटेमध्ये अशी बरीच आपल्याला ना वाट भुलवणारे रस्ते दिसतात. म्हणजे एक इकडून चाले एक तिकडून चाले असे बरेच रस्ते दिसतात. तर अशा वेळी ना एखाद्या व्यक्ती ज्याला रूट नीट माहीत नसेल किंवा जो नवखा असेल तर त्याला ना रस्ता भटकण्याची त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग अशा वेळी त्यांनी काय करावं, तर एक ॲप आहे दुर्ग म्हणून, ज्या ॲपमध्ये तुम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड करून कोणत्याही गडावरचा रस्ता तिकडे जाण्याचा जो ट्रेल आहे ना, तो तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. तर आता मी तुम्हाला तो ॲप दाखवतो की कसं मी तिकडे चाललो आहे. हे बघा, हा आहे दुर्ग ॲप आणि याच्यावर आता बघा मी ना ऑफलाईनमध्ये हा जो ट्रेक आहे ना डाउनलोड केला आहे गोरखगडाचा. मी गोरखगडावर चाललो आहे आणि त्यामुळे हा जो ट्रेल आहे ना, हे बघा, तो ट्रेल मला दाखवतो आहे की मी योग्य रस्त्याने चाललो आहे की नाही. तर आता भले माझ्या इथे फोनला नेटवर्क नाही आहे पण तरीसुद्धा हा ट्रेल ऑफलाईनमध्ये मला इझिली ऑफलाईनमध्ये डाउनलोड करायचा. मला ऑफलाईनमध्ये इझिली दाखवतो आहे की मी माझ्या ट्रेलनी बरोबर चाललो आहे की मी रस्ता भटकतो इथे. त्यामुळे मला मदत होते या ॲपची. कोणत्याही जेव्हा मी ट्रेकला जातो, नवीन ट्रेकला ज्याचा रस्ता मला माहीत नाही किंवा खूप जंगलामंगलामधून असता जो ट्रेक असेल ना असा ट्रेकचा, तर तुम्ही पण हा ॲप नक्की डाउनलोड करा. फायदेशीर आहे खूप. गोरखगडाकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे जंगलातून होता. मी विचार करत होतो, जर उन्हाळ्यात ही जंगल इतकं घनदाट असेल तर पावसाळ्यात काय होत असेल. माझ्या डोळ्याला समोर दिसतोय आता मच्छिंद्रगड आणि गोरखगड, दोन्ही गड ना आजूबाजूला आहेत. इकडे आपल्याला गोरखगड दिसतोय आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथे मच्छिंद्रगडसुद्धा दिसतोय. तर गोरखगडाला वळसा घालून आपल्याला गडाच्या वर जायचं आहे. अगोदर आपण खडी चढाई करत वर आलो, त्यानंतर आता या छोट्याशा पॅचमध्ये आपण परत असं थोडं खाली उतरलो. दरीसारखा भाग आहे इथे आणि त्यानंतर आता परत आपल्याला वरच्या दिशेने एकदम प्रॉपर उंच अशी चढाई बघायला मिळते. पाऊण तासाची पायपीट करत मी येऊन पोहोचलो गडाच्या पायथ्याशी असलेल्या सपाट भागावर, जिथे मला नैसर्गिक झोपाळा बघायला भेटला. मित्रांनो बघा, आता मी आपल्या गोरखगडाच्या पायथ्याशी आलो आहे. म्हणजे एकदम जवळ आपल्याला तो समोरच गोरखगड दिसतोय. तर वर जायचं आहे आपल्याला, पण त्याआधी आता मी इथे थोडा व्ह्यू बघण्यासाठी थांबलो आहे. तर हे बघा, हा गोरखगड आणि समोर आपल्याला दिसतोय तो अहोपे घाटाचा सुंदर नजारा. हे बघा,
इथून मस्त व्ह्यू असं वाटतंय की निसर्गाने नॅचरली गेट दरवाजा बनवलाय आणि त्या दरवाज्यातून आत चाललोय असं वाटतंय. अरे बाय 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 बंदर. खरंच मला खालती त्या एका मुलीने बोललेलं की वर आहेत माकडं, सांभाळून जा. इथून हा बघा इथे एक दुसरा आहे. हाय. अरे बापरे, इथे अजून एक माकड आहे. तो बघा इथे माकडांची संख्या खूप आहे. कुठे जायचंय? इथे जायचंय आपल्याला. हे बघा इथून आता असं आपण आलोय या साईडला. तिथून प्रॉपर असं तिकडून खालून चालत मी तिकडे जंगलात भटकलेलो थोडं, तिथून वर आलो. वरून परत आता इथून चालत आता इथे आलो आहे. आणि इथून आता पायऱ्यांनी आपल्याला वर एकदम टॉपवर जायचं आहे गडाच्या. ते बघा तिकडे तो दरवाजा आहे, तिथून मग अजून वर जायचं आहे. त्यावर एकूण 14 पाण्याचे टाके आहेत, ज्यातला आता एक इकडे आहे माझ्या मागे. हे काहीसं असं पाण्याचा टाका आहे. एकदम गडाच्या अशा वाटेतच बांधलं गेलेलं आहे हे टाकं. आणि इथून मग परत आपल्याला त्या साईडला जायचं आहे. ही अशी खाची बनवलेली असतात पकडण्यासाठी. आलं फायनली. पहिला पाण्याचा टाका बघून मी पुढे निघालो आणि पोहोचलो गडाच्या मुख्यद्वारापाशी. इथून आता आपण चाललो डायरेक्ट गडाच्या वरच्या बाजूला. जो फायनल पॅच आहे ना कठीणवाला, तिकडे आता आपण चाललोय. एक काम करूया आपण ना, पहिले या साईडला जाऊया, बघूया इकडे काय आहे. इकडे गडावरचा दुसरा पाण्याचा टाका आहे. हे जे दिसतंय हे गडावरचा दुसरा पाण्याचा टाका आहे. तिकडून आपण इथे या साईडला आलो आणि इकडे दुसरा पाण्याचा टाका बघायला भेटतोय. तर मित्रांनो हे बघा, ही आहे गोरगरापडची जी सगळ्यात मोठी गुफा आहे ना, ती ही आहे. ते बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ही अशी काहीशी गुफा आहे. आता आपण जाऊया गुफेकडे. हे बघा ही पूर्ण ही कातळ कोरीव जी भिंत आहे ना, ही पूर्ण कोरून आहे बघा. ही जी गुफा आहे ना ती बनवली आहे. बघा कशी हिची रचना आहे. वर पाणी जरी साचलं ना तरी खाली उतरायला पाहिजे बघा. पाणी इथून खाली सांडतं. या 3 अजून पाण्याच्या छोट्या टाके आहेत. तिकडे एक आहे अजून एक, आणि तिकडे पण एक आहे. मी जवळून दाखवतो. या गुफेच्या आतमध्ये बसून तुम्ही ना म्हणजे नाईटला वगैरे स्टेला आला तर आतमध्ये वर कॅम्पिंग पण करू शकता. चांगली उत्तम सोय आहे वर. बघा एकदम प्रॉपर अशा बघा पायऱ्या दिल्यात वर जाण्यासाठी. हे बघा, आणि आपल्या समोरच नजरेस पडतो तो मच्छिंद्रगड. तो बघा. इथे गुहेमध्ये काही वेळ आराम करून मी निघालो गडाच्या माथ्याला असलेल्या मंदिराकडे. तर मित्रांनो आता तिथून थोडंसं पुढे चालत ना तर मग इथून बघा, इथून आपल्याला एक पायरी बघायला मिळते. त्या पायरीवरूनच आपल्याला सरळ एकदम गडाच्या वर जायचं आहे. ती बघा तिकडे त्या एकदम कठीण पायऱ्या सुरू आहेत, ज्यांना तिकडे पकडायला वगैरे काहीच नाही. पावसाळ्यामध्ये एकदम टफ असतं वर जाणं. तर ह्या पायऱ्याने आता आपण वर जाणार आहोत. गोरखगड हा किल्ला त्याच्या 80 डिग्री कातळ कोरीव पायऱ्या आणि स्टिफ क्लाइम्बिंगसाठी ओळखला जातो.
कारण इथे काही पॅचेस असे होते जिथे काही पकडायला सुद्धा जागा नव्हती. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, पकडायला काहीच नाही. हे बघा, इथे इथे ॲटलिस्ट ही भिंत थोडीशी भिंत तरी आहे कातळकुरी, पण इकडे काहीच नाही. या पोर्शनून ते चुकून एखाद्याचा पाय पडला ना तर खाली दगड आहे, सगळे त्या दगडावर जाणार. तो इतका खतरनाक आहे हा पोर्शन. तर काहीसा असा दिसतोय बघा. इथे या साईडला काहीच नाही पकडायला. हा थोडा तो जो पोर्शन आहे ना तो थोडा टफ पोर्शन आहे तिकडे पकडायला, कारण की काहीच नाही. म्हणजे एका वेळी ना एकच माणूस तिकडून देऊ शकतो. नाही तो उतरायला आहे बघा. बाकी तुम्हाला इथे ना हे जे असे पकडायचे खाचा दिल्यात त्या खाच्यामध्ये ग्रीप पकडून तुम्ही वर येऊ शकता. 2022 साली याच गडावर एका 16 वर्षीय मुलीचा गडाच्या वर सेल्फी घेताना पाय निसटला आणि ती 500 फूट खोल दरीत जाऊन तिचा मृत्यू झाला. कुठे उभा आहे बघा आता मी, एकदम वर, एकदम डेंजर पोर्शन आहे. पावसाळ्यामध्ये हा पोर्शन अजून डिफिकल्ट आणि अजून थ्रिलिंग वाटतो बघायला, आणि इथून दिसणारा व्ह्यू सुद्धा. टफ आहे ना, कॅमेरा घेऊन वर चढणं खूप टफ आहे. दुपारचे 3:15 वाजलेत आणि ते दादा मगाशी मला भेटलेले ना फक्त तेवढेच होते गडावर. अजून कोण आहे की नाही माहीत नाही. गडाच्या माथ्यावर महादेवाचं मंदिर आहे. शिवलिंगाच्या पाया पडून मग मी तिथेच सोबत आणलेली मॅगी बनवायला सुरू केलं. सकाळपासून पोटात काहीच नव्हतं, त्यामुळे भूक खूप लागलेली. आणि तसंही गडावर मॅगी बनवायची ही माझी पहिलीच वेळ होती. तर बनवून झाली आहे. आता मी मस्तपैकी खाऊन घेतो आणि त्यानंतर मग थोडा आराम करून आपण गड उतरायला सुरुवात करूया. चला. मग थोडा वेळवर आराम केला आणि मी गड उतरायला सुरुवात केली.